तब्येत बरी नाही, मला अधिकचं बोलणं होणार नाही. कालपासून पवार साहेबांची काल ओतूर या ठिकाणी सभा झाली. ओतूरच्या सभेमध्ये संपूर्ण शिवसेना जबरदस्त उपस्थित. दुर्दैवाने मला राहवलं नाही, कालही सर्वांचं चालू. तर आज सकाळी कुठली ताकद आली काय कळलं नाही. ते सकाळी 7:30 दादांना बोलतो. तुम्हाला काही असो, काल संपूर्ण शिवसेना आली मला आज तुम्हाला भेटायला यायचं. असं दादांनी सांगितलं की तब्येत बरी नाही, तुमची येऊ नका. नाही दादा, मला कुठल्या परिस्थितीमध्ये भेटल्याशिवाय आज शिवसेनेचं वर्तुळ पूर्ण केल्याचं आज राहणार नाही. आज सकाळी मी उठलो आणि गोळेगावमध्ये गेलो दादांना दादा माझी चौकट मिठी मारली, मला पुढे पाठी मारली. तर शिवसेने वर्तुळ पूर्ण झालं. या जुन्नर तालुक्यामध्ये 20 वर्षामध्ये कधी नव्हे ती शिवसेने एक संघ दिसली. एक संघ दिसत असताना ते आदरणीय सत्यशील दादांच्या पाठीला होती. त्याचा खरा अर्थ आम्हाला अनेक गोष्टी बोलण्यासारखं. विधानसभेची निवडणूक लागली. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सातत्याने निवडणुकामध्ये बोलण्याची सवय, तब्येतीमुळे अनेक सभांमध्ये आपल्या सहभागी होत आले. प्रशासकीय बाबीवरती बोललं जातं, विकास कामावरती बोललं जातं, राजकारणावरती बोललं जातं. म्हणून सातत्याने आमच्या सरकारने विचार केला या विषयामध्ये जर सत्यशील दादा जर कोणतं विजन असेल तर ते सामाजिक कामाचं विजन आहे. युवकांसाठी कार्यक्रम आहे, महिलांसाठी कार्यक्रम आहे, ज्येष्ठांसाठी कार्यक्रम आहे, शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आहे. आणि असा दूरदृष्टीचा नेता जर या जुन्नर तालुक्याला आमदार म्हणून लागला तर खऱ्या अर्थाने तुमचं आमचं भाग्य ठरणार. म्हणून तुम्ही आम्ही सत्यशील दादाच्या पाठीला जुन्नर तालुक्याची अवस्था आपण पाहिजे. अनेक बाबी या ठिकाणी समोर आल्या. कोणीतरी म्हटलं की दादांना प्रशासकीय बाबीमध्ये बोलतोय, पण दादाला कारखाना चालवता होतो ना. तुम्हाला कारखाना चालवता आला तर चांगलं झालं. तुम्हाला कारखाना चालवता येत नाही, दादांना प्रशासकीय बाबीमध्ये येईल ना. आमच्यासारखे 30-35 वर्ष प्रशासनामध्ये आहे. प्रशासनाच्या बाबतीमध्ये बोलायचं असेल तर आम्ही सक्षम आहोत. प्रशासनामध्ये सांगायचं असेल तर आम्ही या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहोत. विकास कामं अनेक या ठिकाणी सांगितलं जातं. या जुन्नर तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये हा जो चिदंबरम हायवे आहे याचं संपूर्ण दादा अख्ख्या लाईनमध्ये जर सर्वात फोरलेनचा कार्यक्रम काम करून झाला असेल तर फक्त या ठिकाणी झालं, फक्त आळ्यामध्ये झालं, कुठे झालेलं नाही. विकास कामं लाईटची त्या ठिकाणी कामं झालेली आहेत, रस्त्याची कामं झालेली आहेत. 5 वर्षापूर्वी या भागामध्ये डांबर एक रस्ता डांबरचा राहिला नव्हता कडे. विकास कामं होत राहणार. विकास कामापेक्षा सर्वात महत्वाचं तरुणाला रोजगार, शेतकऱ्यांना काम, शेतीला पाणी हे सर्वात महत्वाचं. या दृष्टीने काय नियोजन आहे. आज एमआयडीसीचा विषय आहे. जेवढा छोट्या प्रमाणावरती तुम्ही या ठिकाणी एमआयडीसी सुरू करता सहकारी तत्वावरती, तशी एमआयडीसी तुम्हाला तालुक्यात चालू करता येत नाही. पाण्याचे अनेक प्रश्न आहेत. पाण्याच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला बोललं जातं पाण्यामध्ये फेकलक जो पडलेला आहे. माझी एक विनंती आहे आता तुम्हाला की पाण्याचं वॉटर अकाउंट आतापर्यंत कधी झालेलं आहे. ते 50 वर्षापूर्वी माणिकगाव डिंबे धरण बांधून झालं, केडगाव धरण बांधून झालं, 20 वर्षापूर्वी पिंपळगावचं धरण बांधून झालं. परंतु तेच टीएमसी आणि तेच रेकॉर्ड आज घेतलं जातं. परंतु त्यात भरलेला गाळ हा कधी विचारात घेतला जातो. आज 50% धरणं भरलेले गाळाने आणि त्या गाळाने भरलेल्या धरणामुळं तुम्हाला आम्हाला मिळणारं पाणी हे कॅल्क्युलेट केलं जात नाही आणि ते पाणी दिलं जात नाही. दादा माझी तुम्हाला विनंती आहे की आमदार झाल्या तातडीने वॉटर अकाउंट या जुन्नर तालुक्याचं करा. तातडीने वॉटर अकाउंट करून हे जुन्नर तालुक्याचे धरणं हे खोल करा आणि जेवढी पाण्याची क्षमता एवढं पाण्याची क्षमता करा. अनेक गोष्टी सांगितलं जातात. कारखान्याच्या बाबतीत सांगितलं. कैलासाचे निवृत्ती बाबांचे या तालुक्यावरचे उपकार त्यांच्या माध्यमातून आपण ऊस पिकू शकलो. म्हणून माझी दादा आपल्याला विनंती, आपल्या आदिवासी बांधवांच्या ठिकाणी हिरडा कारखान्याच्या बाबतीमध्ये खूप अग्रेसिव्ह राहिलेला आहे. त्यांना कोण ना कोण काही ना काही सातत्याने आश्वासन देते. माझी आपल्याला विनंती आहे आपल्या अभियंत्यांच्या माध्यमातून तो कारखाना आपण अडॉप्ट करा. तुकडे याचा हिरडा फॅक्टरी आणि आपल्या माध्यमातून तो कारखाना चालू करा अशा पद्धतीने विनंती आहे. अनेक प्रश्न निमित्ताने
वास्तविक तब्येत बरी नसल्यामुळे जास्त बोलणं उचित होणार नाही. तर दादा IT प्रोजेक्ट सारखा आपण जो विषय हातात घेतलाय, काय जुन्नर तालुक्यामध्ये इतकं सुंदर हवामान, सगळ्या गोष्टी असताना आणि सगळे क्लिअरन्स असताना काय या जुन्नर तालुक्यामध्ये IT पार्क होऊ शकत नाही. सगळे जर इन्फ्रास्ट्रक्चर जर जवळ आहे, दळणवळणाच्या सुविधा जवळ आहे, पुणे जवळ आहे, मुंबई जवळ आहे, नाशिक जवळ आहे, सगळी शहरं जवळ आहेत. सगळी शहरं जवळ असताना आमच्या मुलाला ITच्या नोकरीसाठी पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी का जावं लागतं? का कंपनी देत नाहीत? का कंपन्याला या ठिकाणी फॅसिलिटी सुविधा दिल्या जात नाहीत? दादा आपल्या माध्यमातून ते दिलं जावं अशा पद्धतीने आपण त्याठिकाणी व्यक्त करतो. तब्येत बरी नसल्यामुळे आधीच काही बोलणार नाही. परंतु दादा या ठिकाणी आज कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. इथून पुढे 4 दिवसामध्ये हा संपूर्णपणे आम्ही जास्त बोलणारे कार्यकर्ते, फील्डवरती काम करणारे कार्यकर्ते घरोघर आपल्यासाठी जाणार आहोत. प्रत्येकाकडे आपली भूमिका सांगणार आहोत की तरुण कार्यकर्ता, तुमच्या आमच्या घरातला कार्यकर्ता, तुमच्या आमच्या एक चांगल्या पद्धतीने होतकरू कार्यकर्ता आज तुमच्या समोर आलेला आहे. माझ्या या ठिकाणी माता भगिनी, तरुण वर्ग या ठिकाणी, तरुणांना सुद्धा आव्हान आहे, कुठल्या फुलचापाला बळी पडू नका. सगळ्यात महत्वाचं काम करणारं, न करणारं, बोलणारं, न बोलणारं याच्यावरती लक्ष द्या. मी मगाशी सांगितलं की एक विजन असणारा नेता आपल्यासमोर दादांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा आहे. हे विजन आहे. तरुणांना कामगार पाहिजे, तरुणांना काम पाहिजे, शेतकऱ्यांना पाणी पाहिजे, महिलांना सन्मान पाहिजे आणि त्यासाठी सत्यशील दादा आमदार पाहिजे. एवढं त्या निमित्ताने बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.